शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 दिवसांचा लॉंग मार्च काढलाय। मोठ्या संख्येने शेतकरी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेत। संबंध विजेचं खासगीकरण करून मोठमोठ्या उद्योगपतींना नफा कमवून द्यायचा, गोरगरीब लोकांना प्रचंड मोठी बिलं करून लुटायचं, ही स्मार्ट मीटर योजना रद्द केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर वाढवण आणि मुरबे बंदर हे या ठिकाणी आणतायत, विकासाचं नाव घेतायत, पण या ठिकाणी विकास मूठभरांचा होणार आहे। जो सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी आणि बिगर आदिवासी जो शेतकरी आहे, जो मच्छीमार आहे, त्या सगळ्याला देशोधडीला लावण्याचं हे सगळे धंदे आज भाजपचं हे सरकार करते। तर पालघरमधून ही बातमी आपण पाहतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढण्यात आलाय। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने हा लॉंग मार्च काढलाय। वनाच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांना मिळाव्या यासाठी आम्ही अनेक वर्ष लढत आलो, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याबाबत उतारे मिळालेले नाहीत। दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री दावोसला जात आहे, तिथून मोठ्या प्रमाणात कंपन्या त्यांना आणायच्या आहेत आणि इथे दुसरी तिसरी चौथी मुंबई इथे वसवायची आहे, त्यासाठी इथे वाढवण बंदर होत आहे। त्यामध्ये मात्र आमच्या अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी, घरं, दारं, संबंधपणाने गावं हे उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे आदिवासींना, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा विकास हा काही इथल्या लोकांसाठीचा योग्य अशा प्रकारचा विकास नाही। त्याचबरोबर स्मार्ट मीटर येत आहे, त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत, आदिवासी जनता आहे, श्रमिक आहेत, मोठ्या प्रमाणात बिलाचं संकट त्यांच्यावर येत आहे। त्यांना लुटून अदानी अंबानीच्या तिजोऱ्या भरायचे उद्योग हे महाराष्ट्राचं सरकार करतंय।